आपलं पुन्हा एकदा मातोश्रीमध्ये स्वागत करतो। परवा एक महत्त्वाचा विषय जो पर्यावरणाच्या निगडीत होता तो आपल्या समोर आणला। त्याच्यात अर्थात विकास, शाश्वत विकास आणि पर्यावरण म्हणजे कांजूरमार्गची जागा असेल, मेट्रोची जागा असेल, आरेचं जंगल असेल, ह्याच्यावर बोलत असताना आपल्याला बघायला मिळतं की एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्रातच पर्यावरणाची हानी ही आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे। म्हणजे नागपूरमध्ये वारेगावचा विषय असेल ॲश पॉन्डचा, तसाच नाशिकमध्ये पांजरपोळचा असेल, पुण्यामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट किंवा वेताळ टेकडीचा विषय असेल, मुंबईमध्ये आरेचा विषय असेल, हे सगळे विषय हाताळत असताना आणि पर्यावरणाची वाट लावत असताना हे घटनाबाह्य सरकार दुसऱ्या बाजूला विकासाच्या नावाखाली मोठी अनियमितता, कदाचित घोटाळे असतील, कदाचित घोळ असेल, हे आपल्या राज्यात सगळीकडे घालत आहे। एक पाहिलं असेल आपण, गेले 1 वर्ष कुठेही महानगरपालिका अस्तित्वात नसताना किंवा तिथे जनतेचे प्रतिनिधी नसताना, कुठचेही नगरसेवक नसताना, कुठचीही कमिटी नसताना अनेक वेगळ्या कामांवर आम्ही बोलत आलो। मग कधी आम्ही हाऊसमध्ये म्हणजे विधान भवनात बोलत आलोय, कधी पत्रकार परिषदमध्ये बोलत आलेलो आहे। आणि तसाच एक महत्त्वाचा विषय जो मी जानेवारीच्या आसपास घेतलेला, आपल्याच माध्यमातून जनतेसमोर आणलेला, तो म्हणजे रस्त्याच्या घोळाचा विषय। अनियमितता असेल, घोटाळा असेल, जे काही असेल, त्याच्यात 3 वेगळे भाग आहेत। पहिली गोष्ट म्हणजे स्केलचा विषय होता रस्त्याच्या वेळी। म्हणजे 400 किलोमीटरचे रस्ते हे जानेवारी ते आत्तापर्यंत मे 31 पर्यंत पूर्ण होतील की नाही, हा एक महत्त्वाचा विषय होताच। पण त्याच सोबत दुसरी गोष्ट ही होती की बरोबर 5 कंपन्यांना 5 कॉन्ट्रॅक्ट मिळाले, 5 मोठे बिड्स मिळाले। आणि ह्या 5 कंपन्या कुठच्या आहेत? ठीक आहे, मी त्या कंपन्यांमध्ये कधी जात नाही, कॉन्ट्रॅक्टर्सचं नाव घेत नाही, कारण मला त्यांची नावं घ्यायची नसतात, त्यांचं माझं देणं घेणं नसतं। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी सिस्टीम आहे त्याच्याबद्दल मी बोलतो, कारण ही सिस्टीमच आपण आहोत, जनतेचे लोक आहोत, जनता आहे, जनप्रतिनिधी असतात। आणि म्हणून ह्या सिस्टीममधून जेव्हा आपल्याला बघायला मिळतं की कुठचेही लोकप्रतिनिधी नसताना, कुठचेही नगरसेवक नसताना, कमिटी नसताना 5 मोठे कॉन्ट्रॅक्ट्स दिले जातात, बरोबर 5 लोकांना ते मिळतात, सरासरी 8% अबवच्या बिडला मिळतात। तिसरी गोष्ट म्हणजे पैसे वाढवून दिलेले आहेत। SOR जे 100 रुपये असेल ते 20 केले, म्हणजे 80 रुपयाला जे बीड करायचे ते 120 रुपयाला बीड करायला लागले। परत त्याच्याही पुढे जाऊन 8% सरासरी जास्ती, म्हणजे 48% जास्ती बिडिंग झालेलं आहे। GST वेगळा, हा तर सगळा घोळ झालाच होता। त्यानंतर आपल्याला आठवत असेल 18 जानेवारीच्या आसपास घाईघाईत वर्क ऑर्डर दिल्या गेल्या, कामं सुरू झाली असं वाटलं आपल्याला। पण जानेवारी उलटून गेलेला आहे, फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिल संपत आला, पण ही कामं कुठेही सुरू झालेली नाही आहेत। जास्तीत जास्त ठिकाणी मुंबईत आपल्याला ह्या 5 कंपन्यांची कामं दिसत नाहीत। मग मूळ मुद्दा हाच राहतो की जर 400 किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रिटीकरणचे घ्यायचे असतील, साधारणपणे 6080 कोटीला, आता अजूनही त्याच्यात काही प्रश्नांची उत्तरं अजून मला मिळालेली नाही आहेत, जी त्यावेळी मी विचारलेली। हे प्रश्न आहेत, जर कामांची ऑर्डर्स दिली आहेत तर कामं सुरू कधी होणार? दुसरं म्हणजे कामं सुरू कुठे झालेली आहेत? तिसरं म्हणजे एस्केलेशनचा क्लॉज BMCने त्याच्यात टाकलाय की नाही टाकलाय, अजूनही कळलेलं नाहीये। चौथी गोष्ट म्हणजे हे जे काही वर्क ऑर्डर्स दिल्यात त्या ॲट पार दिल्यात की बिडिंगच्या प्रमाणे दिलेले आहेत। पाचवी गोष्ट म्हणजे सबलेटचा ह्याच्यात क्लॉज मशिनरीच्या द्वारे आहे का? सहावी गोष्ट म्हणजे ह्या 6080 कोटीचे जे टेंडर्स होते त्याला मी त्यावेळी पण बोललेलो की 10% ॲडव्हान्स मोबिलायझेशन जे ठेवलेले 650 कोटी, हे तुमचे आमचे मुंबईकरांचे पैसे आहेत। हे बिल्डर्सच्या आणि कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात घालण्यासाठी जे ठेवलेले आहेत या सरकारने, या घटनाबाह्य सरकारने, ह्याची उत्तरं मिळाली नाही। पण ह्याच पुढे जात असताना आपण देखील पत्रकार म्हणून मुंबईत सगळीकडे फिरत असता रस्त्याची जी कामं आहेत ती आपल्याला वाटत असेल की ही कामं सुरू झाली आहेत का? तर जसं मी सांगितलं, ज्या प्रमाणात ही कामं सुरू व्हायला पाहिजे होती 31 मे पर्यंत सेफ स्टेजला आणण्यासाठी किंवा क्लोज होण्यासाठी, अशी कुठेही सुरू झालेली नाहीत। आणि हे मी काही फक्त मी बोलत नाही किंवा शिवसेना पक्ष बोलत नाहीये। हे जे पत्र माझ्या हातात आलेलं आहे, हे पत्र हे आपल्याला जर वाचता येत असेल तर विधानसभेचे अध्यक्ष महोदय आहेत, त्यांच्या बंधूंचे आहेत, जे मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक राहिलेले आहेत। त्यांनी ह्याच्यात म्युन्सिपल कमिशनरला पत्र लिहिलेलं आहे 13/4/2023ला, ज्याच्यात सब्जेक्ट आहे ग्रॉस डिले इन स्टार्टिंग रोड कॉन्क्रिटायझेशन वर्क अवॉर्डेड टू जी काही कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे। मी कॉन्ट्रॅक्टरच्या कंपनीचं कधी नाव घेत नाही, पण हे पत्र एका भाजपच्या माजी नगरसेवकाचं पत्र आहे। म्हणजे आम्ही कोणी शिवसेनेमधून बोलत नाही, मी जे बोललो ते बोललोय, ते लोकांसमोर आहे। मानद सप्लिमेंटरी पत्र हे एका महत्त्वाच्या व्यक्तीने दिलेलं आहे, ज्यांच्या वॉर्डमध्ये अजूनही ए वॉर्डमध्ये कामं सुरू झालेली नाहीत। आणि मी त्यांचे आभार मानतो या नगरसेवकांचे, माजी नगरसेवकांचे, की त्यांनी हा विषय माझ्यासोबत घेतलेला आहे, बिनधास्तपणे घेतलेला आहे। कारण हीच भावना मला वाटतं प्रत्येक पक्षामध्ये, गद्दार गँग सोडली
तर आपण भाजपचे माजी नगरसेवक असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, कुठच्याही माजी नगरसेवकाला विचारा, त्यांच्या वॉर्डमध्ये जास्ती करून जी कामं ठरवलेली होती ती सुरुवात झालेली नाही. मग झालं का ह्याच्यानंतर? एक शोकॉज नोटीसच्या आधी एक बैठक बोलवली गेली ह्या कॉन्ट्रॅक्टर सोबत, आणि जे मला कळण्यात येतं की ह्या कंपनीचे जे महत्त्वाचे अधिकारी असतील, मग CEO असतील किंवा मोठे कोण अधिकारी असतील, ते त्या कंपनीच्या मीटिंगला गेलेच नाहीत. कुठच्या तरी छोट्या माणसाला पाठवलं, कॉन्ट्रॅक्टरच्याच कुठच्या तरी माणसाला पाठवलं, आणि ह्या कंपनीला शोकॉज नोटीस दिल्यानंतर देखील अजूनही काम कुठे सुरू झालेलं नाही. आता तुम्ही मला सांगा, जसं हे दक्षिण मुंबईतलं एक काम सुरू झालं नाही आणि ह्यांना शोकॉज नोटीस दिलेली आहे, तसंच मुंबईमध्ये ईस्टर्न सबअर्ब असेल, वेस्टर्न सबअर्ब असेल, सेंट्रल असेल, सगळीकडेच कुठेही त्या प्रमाणात जेवढी आपल्याला सांगितली गेली होती की 400 किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रिटीकरण होणार, असं कुठेही कामं सुरू झाली नाही आहेत. मग या सर्वांना शोकॉज दिली आहे का? ही कामं सुरू कधी होणार, संपणार कधी? ह्यांना एस्केलेशनचं अजून जे काही आहे ते देणार का तुम्ही? उशीर झाल्यामुळे, उशीर कोणामुळे झालेला आहे? पोलीस परवानग्या मिळाल्या आहेत का? NOC मिळालेले आहेत का? हे सगळे विषय आहेत. आणि मी हे कदाचित तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक महिन्यात ह्या 4 महिन्यात रिपीट करत आलेलो आहे, कारण हे विषय खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या सामान्य मुंबईकराच्या जीवनात प्रत्येक दिवशीचा विषय तो म्हणजे रस्ता. पण काल जो मी एक लोकांसमोर भीतीदायक प्रकार आणलेला आहे, तुमच्यासमोर आणलेला आहे, मी ट्विट केलेलं. अशीच एक साईट व्हिजिट चाललेली माझी, काही रस्त्यांची पाहणी करत होतो, माझ्या मतदारसंघातले रस्ते त्याची पाहणी करत होतो. आणि ती पाहणी करत असताना मला हे आढळून आलं की रस्त्याची कामं जी आहेत, ब्रिजेसची कामं जी आहेत, आता मुंबईत गोखले ब्रिजचं काम सुरू आहे, आमच्या डिलाय रोडचं काम चालू आहे, अनेक वेगळी ब्रिजेसची कामं सुरू आहेत, रस्त्यांची कामं मोठ्या संख्येत सुरू झालीत असं आपल्याला भास केला जातं, पण कुठेही सुरू झाली नाहीत. ही कामं गेले 2 आठवडे बंद आहेत. का? तर जे माझ्या कानावर आलं आणि जे काल माझ्या ट्विटरच्या उत्तरांमध्ये जर तुम्ही लोकांनी बघितलं असेल, उत्तरं दिलेली आहेत, असं आम्हाला समजवण्यात येत आहे, सांगितलं जात आहे की सगळ्या ज्या क्वारी आहेत, सगळे जे क्रशर्स आहेत, त्यांना MPCB कडून नोटिसा मारलेल्या आहेत, अनेक वेगळ्या संस्थांनी नोटीस मारलेल्या आहेत आणि कामं बंद ठेवलेली आहेत. ही कामं का बंद ठेवलेली आहेत? तर हे माझ्या ऐकण्यात आलेलं आहे की कुठच्या तरी एका कंपनीला ही सगळी जी रेती असते, जी खडी असते, ज्याला आपण ॲग्रिगेट बोलतो, ज्याला आपण ग्रॅव्हल बोलतो, जी आपल्या रस्त्याच्या कामासाठी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी असेल, जी ब्रिजेसच्या कामासाठी असेल, जी गरजेची असते, मूलभूत हे एक इन्ग्रेडियंट आहे त्याचं, ते खडी तुम्ही एकाच कंपनीला विकायची, तीच कंपनी सगळ्याच दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरना विकणार. ह्यामुळे दुष्परिणाम असे झालेले आहेत, 2 आठवडे सगळ्या रस्त्याची, ब्रिजेसची, कन्स्ट्रक्शनची कामं ही थांबलेली आहेत. काही बिल्डर्स इकडून तिकडून जे मागू शकतात ते मागवतात, त्यांचे हात पोचले दुसरीकडे. पण जे आपले रस्त्याची कामं आहेत, मुंबईतली असतील, ठाण्यातली असतील, इतर शहरांमधली असतील, आता एक एक माझ्या समोर यायला लागलेत, ती कामं ठप्प पडलेली आहेत. ॲग्रिगेट मिळत नाहीये, ग्रॅव्हल मिळत नाहीये. म्हणजे 2 आठवड्यांनी ही कामं आता ह्याला उशीर झालेला आहे. आज एप्रिल हा संपायला आलाय, पुढच्या 10 दिवसात एप्रिल संपेल, मेचा महिना लागेल. 31 मे पर्यंत सगळी जी कामं असतात, रस्त्याची असतील, पुलांची असतील कामं, ही क्लोज किंवा सेफ स्टेजपर्यंत आणणं हे गरजेचं असतं. हे वर्षानुवर्ष मी पाहिलेलं आहे. पण हे न होता कदाचित ह्या कामांना आता उशीर होईल. जसं डिलाय रोडचं आज मी कुठेतरी वाचलं की 1 आठवड्यात की 2 आठवड्यात हे काम सुरू होणार. पण खरी परिस्थिती अशी आहे की मे 31च्या पुढे हे काम जाणार आहे. सुपरस्ट्रक्चर कदाचित बनेल, पण जे वरती एक लेअरिंग असतं, ॲस्फॉल्ट मॅस्टिकचं असेल, इतर असेल, हे लेअरिंग पावसाळ्यानंतर किंवा पावसाळ्यात जेव्हा आपल्याला मुभा मिळेल तेव्हा आपण करू शकू, पण पावसाळ्याच्या आधी होऊ शकत नाही. का? तर हा जो काही एक मध्यंतरी एक मोठी कंपनी लावली, बरं ही कंपनी कोणाची आहे, कुठची आहे, काय आहे? मी अनेक वेगळे म्हणजे हे काही नवीन टॅक्स लागलाय का? कारण तुम्ही विचार करा, जी रेती आपल्याला, जी खडी आपल्याला साधारणपणे 300 रुपये पर टन मिळत होती, आता 400 ते 650 रुपये पर टन ह्या अंदाजात मिळायला लागले. म्हणजे हा काही नवीन वेगळा टॅक्स आहे का? आपल्या देशात GST, आपल्या देशात वेगळे पण जणू काही वेगळं स्वतःचं स्वराज्य असावं, असा हा वेगळा काही टॅक्स लागलाय का? हा विषय. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी केंद्र सरकारला पण विनंती करेन, गडकरी साहेबांना पण विनंती करेन, कारण ते वेगवान रस्ते बनवत असतात, की थोडं ह्याच्यात लक्ष घालून आमच्या महाराष्ट्र सरकारला थोडी एक समज देऊन हे जे काही घोळ चालू आहे, जो काही घोटाळा चालू आहे, नवीन जो टॅक्स लावलेला आहे, नवीन काही पाबंदी लावलेल्या आहेत, मनमानी सरकार जे चाललेलं आहे, घटनाबाह्य सरकारचं, कुठेतरी हस्तक्षेप करून हे थांबवणं गरजेचं आहे. नाहीतर लोकांना खूप मोठा त्रास ह्या पावसाळ्यात सहन करायला लागणार आहे. एकतर जसं मी सांगितलं, उशीर तर होणारच आहे. दुसरं म्हणजे सगळ्याच रस्त्यांसाठी आणि पुलांसाठी जी काही एस्टिमेटेड कॉस्ट आहे ती वाढवली जाणार आहे. एस्केलेशन खूप मोठ्या संख्येने होणार आहे. आणि मग हे जे ज्यावेळी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलेलं की 8% अबवनी हे सगळे रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट्स दिली आहेत, जेव्हा BMCने सांगितलेलं आम्ही ॲट पार देऊ,
ते ॲटपार देत आहे की एस्केलेशन आहे तो एक मोठा विषय, पण हे ॲटपारमधून ह्या कॉन्ट्रॅक्टर्सचे जे पैसे किंवा ह्या सरकारचे घोटाळ्याचे जे पैसे वाचत होते ते आता ह्या माध्यमात तुम्ही घेत आहेत का, हा एक विषय राहतो. आणि म्हणून माझे या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना थेट सवाल आहे की सीएम म्हणजे करप्ट मॅनच असंच घेऊन चालायचं का आपण? कारण हे सगळी खाती ही तुमच्याकडेच आहेत, जिथे जिथे घोळ होते तिथे. तुम्ही विचार करा, पहिले तर पर्यावरणाच्या जे नोटिसा दिलेल्या आहेत ते MPCB आणि एन्व्हायरमेंट मला वाटतं मुख्यमंत्र्यांकडे. दुसरं रस्त्यांसाठी किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी, म्हणजे आपण बोलतोय बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे, पण ह्यांचे जे मित्र आहेत तेवढ्यांचंच बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे. इतर जे रस्त्यांची कामं करत असतील किंवा कोणी लोकांसाठी घरं बनवत असेल त्यांच्या कामांना जेव्हा उशीर होतो किंवा त्यांची किमती वाढवल्या जातात तिथे आपण बघताय जो त्रास त्यांना सहन करायला लागणार ते देखील नगर विकास खात्याकडेच येतं. आणि म्हणून मी आज ठामपणे ही भूमिका मांडत आहे की हा जो काही एका हलक्या आवाजात हळू आवाजात विषय माझ्यापर्यंत पोचलेला कोणी कॉन्ट्रॅक्टर कोणी ऑफिसर लिहून द्यायला तयार नाही आहे, त्या विषयावर ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्हाईट पेपर काढावा की आपल्या राज्यात कुठच्या शहरांमध्ये असे 2 आठवडे ही कामं बंद आहेत किंवा उशीर झालेला आहे, हळू चाललेले आहेत, ठप्प झालेले आहेत. हे खड्यांचं नक्की घोळ काय आहे, हे नक्की स्वतःचं राज्य स्वराज्य असल्यासारखं एक वेगळा टॅक्स किंवा कंपनी ह्याच कंपनीला द्या, ही डिमांड काय आहे, ही खरी आहे की खोटी आहे? कारण ही मला काही त्यांच्या पण आजूबाजूच्या लोकांकडून ही माहिती आली की त्यांचेच काही ठराविक निकटवर्गीय आहेत जे हे फोन करून सांगतात की असं असं झालं पाहिजे. हे खरं आहे की खोटं आहे हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे. कारण आज बघा तुम्ही महाराष्ट्रात एका बाजूला असं मी सांगितलं पर्यावरणाची हानी होते, दुसऱ्या बाजूला विकासाचं एक स्वप्न दाखवलं जात आहे, पण विकास चाललाय की भ्रष्टाचार चाललाय? आणि म्हणून भाजपला देखील माझा सवाल आहे की देशभरात निवडणुका लढत असताना भाजप एका भ्रष्टाचार विरोधी प्लॅनवर आतापर्यंत प्रचार करत आलेली आहे. मग नक्की महाराष्ट्रावरच एवढा का राग आहे तुमचा की पर्यावरण तर तुम्ही संपून टाकते आमच्या राज्याचं, उद्योग तुम्ही दुसऱ्या राज्यात पळत आहे, पण एक असं सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे जे प्रत्येक गोष्टीमध्ये घोटाळे किंवा घोळ घालत आहे. एक सुद्धा त्यांच्या हातून चांगली गोष्ट होत नाहीये. अशा सरकारला त्यांचा एवढा पाठिंबा का आहे? नक्की राग कोणावर आहे? महाराष्ट्रावर आहे, आमच्यावर आहे? कशासाठी एवढा राग आहे की तुम्ही एवढ्या एका सरकारला ज्याच्याकडून काही काम होत नाहीये, उद्योग बाहेर पळवले जातात आणि एवढे मोठे घोटाळे होतात त्यांना असा पाठिंबा दिलेला आहे? मला वाटतं तुम्ही एक त्यांना विचारा की गेल्या 2 आठवड्यात किती कामं काय वेगाने चाललेली आहेत आणि एफिशियन्सी कुठे. कारण तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी पत्रकार परिषद घेऊन मागणी केलेली की ह्या रस्त्यांचे आम्हाला हे द्या, कंपन्यांचे सगळे चौकशी करून कोण कोण कुठे कुठे देशभरात काम करते, ॲडव्हान्स मोबिलायझेशन कसं होतंय, पोलिसांची परवानगी आली का, आपल्याला काय सांगितलं होतं, आम्ही CCTV लावू, जनतेला फुटेज देऊ, DLच्या सगळ्या आम्ही माहिती देऊ, तुम्हाला जनतेला प्रत्येक महिन्यात किती काम झालंय ह्याची माहिती देऊ. आली कोणाकडे माहिती? कंपनी प्रेशराइज करते ते सीएमचे जवळचे आता आपण म्हणताय तर सीएम त्यांना वडिलांसारखे आहेत का? आता हे तुमच्याकडून आलेलं आहे, पण निकटवर्गीय हे मला सगळ्याच लोकांनी सांगितलंय. उलट त्यांच्या आजूबाजूचे जे अधिकारी ते लोक आहेत ते पण मला सांगतात निकटवर्गीय. आता निकटवर्गीय कोण आहेत, हे खरं आहे की खोटं आहे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे. ही कंपनी आता माझ्या माहितीप्रमाणे 3 महिन्यापूर्वी हे आलेली आहे, पण हे तुम्ही थोडं माहिती घ्या. कारण जसं मी सांगितलं स्वराज्य असल्यासारखं सगळं चाललेलं आहे. आपल्या देशामध्ये केंद्राचे आणि राज्याचे टॅक्स हे जनतेला माहिती असतात. म्हणजे मी केंद्रीय वित्त मंत्र्यांना पण विचारीन की हा नवीन टॅक्स काही आलाय का? दरवर्षी पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी तिथे कॉन्ट्रॅक्ट काढलं जातं. दरवर्षी 40 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट असतं. यावर्षी मात्र 126 बरोबर कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते काढले गेले आहे. त्या तिप्पट होण्यामध्ये काय काय हेच मी सांगतो. त्यांचे ठराविक जे मित्र कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर आहेत त्यांचा फायदा होण्यासाठी हे काम चाललेलं आहे. ह्याच्यावर देखील आम्ही खोलावर जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे, पण हे टप्प्याटप्प्याने घेणार आहे. हिंदी में भी बहुत ब्रीफ करने को है, लेकिन संक्षिप्त में अगर बात करनी हो तो यही बात है कि कल मैं जब अपने वार्ड में राउंड्स पे था, जब मैं देखता हूँ कि काम कैसे चल रहे हैं, उसकी प्रोग्रेस क्या हुई है, तब एक बड़ी घटना मेरे सामने आई कि मुंबई में सारे जो रास्तों के काम है या ब्रिजेस के काम है वो पिछले 2 हफ्तों से स्लो डाउन हुए या बंद हुए हैं. बात यही है कि ये मेरे सुनने में आया है सारी जो स्टोन क्रशिंग कंपनियां हैं जो सप्लाई करती है उनको नोटिस दी गई है एनवायरनमेंट डिपार्टमेंट से कि सारे ये जो काम है वो बंद रखें और सिर्फ एक ही कंपनी के माध्यम से ये सप्लाई होना चाहिए.
इसका नतीजा ये हुआ है कि सारे मुंबई के जो काम है या शायद एमएमआर के काम हो, शायद अन्य शहरों में भी हो, क्योंकि कहीं भी लोक प्रतिनिधि नहीं है, तो ये बातें काफ़ी धीरे अपने सामने आती है। लेकिन यही बात है कि नतीजा ऐसे हुआ है कि जो कीमतें थी लगभग 300 रुपये प्रति टन था, वो कीमत अभी 600 रुपये प्रति टन तक गए हैं। 2 हफ्तों का डिले हुआ है, विलंब हुआ है। और सारे जो रोड्स के काम है, ब्रिजेस के काम है, जो शायद मानसून के पहले खत्म होना चाहिए, सेफ स्टेज तक तो आने चाहिए, वो सारे अभी कुछ हो गए नहीं। दो सवाल की बात की आपने, श्वेत पत्रिका की मांग की है, जांच व्हाइट पेपर की। एक काले सरकार से श्वेत पत्रिका मांगना, ये मुझे लगता है कि कितने उचित हो, लेकिन यही बात है कि इसमें जो सारे डिपार्टमेंट्स हैं वो स्वयं एक इलीगल सीएम के हैं। सीएम यानी चीफ मिनिस्टर, या जैसे अभी महाराष्ट्र में हुआ सीएम यानी करप्ट मैन। इसमें अगर उनको ठीक से जानना होगा, जनता को ये जो बात है लोगों के सामने लानी होगी। और यही बात मैं कहता हूँ कि सीएम ने, इलीगल सीएम ने पत्रकार परिषद ले और आपके जो सवाल है, मेरे जो सवाल है, उसके उचित जवाब दे। इस पूरे घोटाले का जिसका जिक्र करें, कोई खुलकर तो नहीं कह रहा, आपने पहली बार मुद्दा उठाया, इसे लॉजिकल एंड तक ले जाने के लिए क्या आप संबंधित विभाग में शिकायत दायर करेंगे? आपकी पार्टी की तरफ से कोई इनिशिएटिव लिया जाए? अन्यथा नेतृत्व से प्रेस कॉन्फ्रेंस तक बात आगे नहीं, बात यही है कि मैंने जब जनवरी से अभी तक बात ये छेड़ी है। अगर आप देखें तो बीएमसी ने जो अबव के बिड्स थे वो एट पार देने के तय किए थे, अभी तक रोड कॉन्ट्रैक्ट्स दिए नहीं हैं। हम पूरी नज़र रखे हुए हैं, शायद कोर्ट में भी जाएंगे। लेकिन बात यही होती है कि अगर सरकार से मांग करे, एक तो सरकार इलीगल है, खुद को क्लीन चिट दे देती है, कोई भी इन्वेस्टिगेशन होता नहीं है, तो शायद हम कोर्ट का रास्ता अपना ले, तो भी इस सरकार में एक थोड़ी शर्म हो, तो ये सारे कॉन्ट्रैक्ट्स पे बात होनी ज़रूरी है। शर्म नहीं होगी तो ठीक है, फिर लीगल रास्ते हम अपनाएंगे। आप लगातार 5 कंपनियों का जिक्र करते हैं, कंपनियां मनी बेस्ड है या उनके साथ नहीं, देखिए, ये जो कंपनीज है, मैंने हर बार कहा है कि कंपनी का अधिकार होता है कि कोई भी बिड हो उसमें जाके जीते बिड, फेयर बिड हो, न्यूट्रल बिड हो, जीतने का उनको अधिकार है। वो देश भर में काम करते हैं, इसलिए मैं कभी भी कंपनियों के बारे में नहीं बात करता, मैं सिस्टम के बारे में बात करता हूँ। मेरा जो आक्षेप है ये सिस्टम पे है। कितना % ठेका दिया जा रहा है? ये उनसे पूछे, वो पत्रकार परिषद तो ले, जैसे मैं आपके सामने बैठा हूँ, वो लेने की हिम्मत करें। आपने कहा कि कुछ अपने करीबियों और बिल्डरों को फायदा पहुंचाने के लिए जो गड्ढा बनने के लिए 40 करोड़ का टिबला कर दिया गया, फायदा पहुंचा, कौन लोग हैं, किसको फायदा पहुंचाना और कौन फायदा? अभी जो खोखे वाले हैं, जो जनता को धोखे देते हैं, उन्हीं का फायदा हो रहा है। नेतृत्व बाकीचं वेगळं आहे, मी नुसतं संयोजन आणि आम्ही सगळी टीम म्हणून करतो। तर एक मे रोजी जी सभा होणार आहे BTC मध्ये, त्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार असतील अशी खात्री वाटते का? मला वाटतं आज आपण पाहत असाल, हा विषय खूप महत्त्वाचा आहे। रस्त्यांचा विषय, आम्ही राजकीय वर्तुळात ज्या काही भाषणं करत असतो तेही जनतेचे आवाज घेत असतो, तिथे पण मी हाच विषय घेणार आहे। पण ह्याच्यासाठी वेगळी पत्रकार परिषद जी काय आयोजक म्हणून आम्हाला घ्यायची असते, महाविकास आघाडी म्हणून घेऊ। सायबरमध्ये ज्या पद्धतीने झालेलं आहे, 20 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्यास समोर येत आहे, आतापर्यंत दोष जो आहे तो सरकारने, म्हणजे ज्यांनी कोणी आयोजकांनी स्वीकारले, कसं बघता? इतकी लाखो लोक येण्यावरती सरकारला माहिती होतं। बरोबर आहे, खरं तर हा एक वेगळा विषय, पत्रकार परिषद घेण्यासारखाच विषय तो आम्ही कदाचित घेऊ। एक गोष्ट आहे, स्वारींबद्दल सगळ्यांनाच आम्हाला अभिमान आहे, आदर आहे, आणि महाराष्ट्र भूषण त्यांना देणं आमच्यासाठी सर्वांसाठीच गर्वाची गोष्ट आहे। पण दुसऱ्या बाजूला त्या दिवशी जर आपण पाहिलं असेल, रात्री जेव्हा मी पेशंट्सना बघायला गेलो, जे चिंगड्याचिंगडीत थोडे अडकले होते, काही अजूनही सरकारकडून स्पष्ट कुठेही भूमिका मांडली जात नाही आहे। खरं तर त्या दिवशी मला वाटतं एका मंत्री महोदयांनी स्वारींवरच हे सगळं वेल टेनिस दिली वगैरे असं सगळं सांगून मोकळे झाले, आणि आज ते परदेशात गेलेत असं मला कळतं। पण असं जरी असलं तरी जिथे 25 कोटी खर्च होतो, तिथे थोडी तरी चौकशी, ज्या अधिकाऱ्यांची हलगर्जीपणा झाली असेल, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, ज्यांनी तंबू VIP साठी केला पण भक्तांसाठी केला नाही, किंवा सामान्य नागरिकांसाठी केला नाही, पाण्याची कुठे कमतरता होती का, कुठेतरी चौकशी होणं गरजेचं आहे। कारण जेव्हा हा विषय तुम्ही बघा, हा विषय आमच्या सर्वांसाठी जवळचा आहे। कारण जेव्हा महाराष्ट्र भूषण अशा व्यक्तीला दिलं जातं, 25 कोटी ज्या कार्यक्रमावर खर्च होतो, योग्य अयोग्य हा वेगळी गोष्ट आहे, पण तो खर्च कसा झालाय, कॉन्ट्रॅक्टर नक्की कोण आहे, मुख्यमंत्र्यांचं जवळचं आहे का, त्यांनी ती सगळी जी उपाययोजना होती ती बरोबर केली आहे का, कुठेतरी उत्तर सरकारकडून येणं गरजेचं आहे। खरा आकडा काय, कारण याच्यात लपवण्यासारखी गोष्ट नाही आहे। जे बिचारे जीव गमवून बसलेले आहेत, किंवा ज्यांच्यावर जे काही आभाळ कोसळलं असेल, किंवा आपण पाहत असाल जे इंजर्ड असतील, त्यांचे उपचार सुरू आहेत, पण हे लपवण्यासारखं काहीच नाही। मला वाटतं सरकारकडून थोडंफार लपवलं जात आहे असं दिसत आहे, कारण त्या दिवशी देखील बातमी खूप उशिरा आली, अजूनही आकडे स्पष्ट येत नाही आहेत, आणि म्हणून ह्याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे, आणि राजकारण न होता ह्याच्यात चौकशी झाली पाहिजे। आणि जे कोण ह्याच्यात, जे कुठचेही अधिकारी, मी दोषी म्हणणार नाही, पण हे नैसर्गिक नव्हतं, हे ऍक्ट ऑफ गॉड नव्हतं।
हे मिसप्लॅनिंगमुळे होतं. वेळ चुकीची असेल, ही वेळ नक्की कोणी दिली? त्या दिवशी तर यांनी ढकलून मोकळे झाले, जे स्वारीवरच ढकललं. हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे महाराष्ट्रामध्ये. ज्यांना तुम्ही सन्मानित करताय असं मला वाटतं हे चुकीचं आहे आणि थोडी चौकशी होणं गरजेचं आहे. येणार आहे या संदर्भात की 12 ते 5 या वेळेमध्ये कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम होऊ नये, उशिरा सुचलेलं शहाणपण आहे काय सरकार? मला वाटतं मी सगळ्यांनाच अपील करीन, सगळ्याच राजकीय कार्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, आपल्याला पण, कारण आपण पण खूप वेळा बाईट्स घेण्यासाठी उन्हात असता आणि आम्ही तेव्हा तुम्हाला सांगतो सुद्धा की अरे बाबांनो आज बोलायचं नाही, तरी तुम्ही कधी कधी उन्हात उभे असता, गेटवर असता. मंत्रालय असेल, सह्याद्री असेल, कार्यक्रम असेल, स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. एक विषय खूप महत्त्वाचा आहे पर्यावरणाचा, जो मी सतत बोलत आलोय. उष्णता वाढत चाललेली आहे, पाणी पिणं गरजेचं आहे, टोपी घालणं गरजेचं आहे, मोर्चे काढू नका ह्या वेळेत. थोडी स्वतःची काळजी घेऊन जनतेची काळजी घेणं गरजेचं आहे. उंदरांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळते. 40 अनेक फाईल्स आणि अनेक जे कागदपत्रे त्यांचे चाळण होताना पाहायला मिळते. तुम्ही देखील मंत्रालयात काम केलेलं, किती गंभीर विषय कसं? नाही, एक आहे त्याच्यावर सगळ्यांवर मी वेगळा विषय आहे. आज महत्त्वाचा विषय हाच आहे की रस्त्यांचा जो विषय आहे मी सतत लावून धरलेला आहे, कारण हा विषय जनतेसाठी महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत 25 वर्षात आपण पाहिलं असेल, मुंबईत जेव्हा शिवसेना सत्तेवर होती तर रस्त्याची कामं असतील, इतर कुठची कामं असतील, इव्हन 90,000 कोटीचं जे आपण फिक्स डिपॉझिट करू शकलो ते आपल्या सगळ्या लोकांच्या पेन्शनसाठी असेल, इतर काही गोष्टींसाठी असेल, प्रोजेक्टसाठी असेल, ही रिझर्व्ह फिक्स डिपॉझिट तोडण्याचं काम होतं आहे. मुंबईला अक्षरशः पिळून काढण्याचं काम होतं आणि मुंबईला दिल्लीसमोर झुकवण्याचं काम होतं. आत्तापर्यंत आपल्याला 1 रुपयासाठी देखील कधी दिल्लीसमोर किंवा राज्य सरकारसमोर झुकायला लागलं नाही. ही शिवसेनेने मोर्चे बांधी मुंबईच्या आपल्या BMCची केलेली. आता आपण पाहताय की मुंबईला झुकवण्याचं काम आणि मुंबईला वीक करण्याचं काम चाललेलं आहे. अली हिंदी में जाना चाहिए, जिस तरह से 13 लोगों की जान गई, सरकार जांच से बच रही है, ऐसा आपको नहीं लगता? मुझे लगता है कि इस पे मैं अलग प्रेस कॉन्फ्रेंस लूंगा, लेकिन एक बात ज़रूर है कि जो भी घटना घड़ी हो, कोई इसमें राजनीति न लाते हुए एक इन्वेस्टिगेशन कि इसके लिए जो कलेक्टर होते हैं या कॉन्ट्रैक्टर है, अगर 25 करोड़ खर्च हुए, जो भी जितने भी पैसे हो, क्योंकि अगर आप देखें तो उस दिन एक मंत्री महोदय ने जो सवारी उन पे ही ये सब विषय ढकेल के, अगर आप देखें तो ये परदेश निकल गए. तो मुझे लगता है ये उचित नहीं है. जो भी जनता के सामने सच है वो आना चाहिए, क्योंकि इसमें भक्तों की जान गई है. हम भी उसी भक्तों में से है. हम भी यही मानते हैं कि वो अवार्ड देना उचित ही था, लेकिन जो समय था या जो भी व्यवस्था वहाँ की थी उस पर इन्वेस्टिगेशन होना कोई गलत बात नहीं है. अजीत पवार को लेकर जो रोज चर्चाएं चलती है, संजय राउत उन्होंने कल तो प्रेस कॉन्फ्रेंस ली है. पर्यावरणाचा विषय आहे. तुम्ही वारंवार अनेक दिवसापासून सगळ्याच पूर्ण हा विषय मांडताय आणि तुम्ही आता नेहमी म्हणताय की आम्हाला उत्तर देणार नाहीये. आणि मागच्या वेळेला पण म्हटलं होतं आंदोलन आणि कोर्ट हा महत्त्वाचा विषय. आपणही खूप उशीर करताय असं वाटत नाही का? बिलकुल नाही. पुन्हा पुन्हा सांगताय ते ऐकणार नाही. बिलकुल नाही. माझं काम आहे जसं तुमचं काम आहे की सत्याच्या सोबत आपण उभं राहायचं. या देशात सत्यमेव जयतेला महत्त्व आहे, सत्तामेव जयतेला नाही. आमचा देखील निकाल लवकरच लागेल. आम्हाला देखील हीच आशा आहे की सत्तेसोबत न्याय मिळेल आम्हाला. आणि महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात हीच राहते, आपण बघा महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी, मग अगदी रामटेकमध्ये वारेगाव असेल, नांदगाव असेल, जिथे ॲशपॉन्ड कदाचित पुन्हा सुरू केले जातील, तिथे मी पर्यावरण मंत्री म्हणून जे ॲशपॉन्ड बंद केलेले, मोकळे केलेली 700 एकरची जागा ॲश पूर्ण बाहेर काढलेली आपण, ती कदाचित सुरू होते. तिथे लोक आंदोलनाला बसलेले आहेत. तिथे आपलं देखील तेवढंच मोठा रोल असतो पत्रकार म्हणून की ते जनतेसमोर आणणं, आणि ते आपण करत आलेलं आहात. दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये पांजरपोळ ही गायरान जागा आहे. तिथे एक ट्रस्ट आहे गायींसाठी, ती ट्रस्ट तिथे नेमलेली आहे. ती जागा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या काही लोक तिथे गायींना जप्त जोपासतायत. ती जागा जप्त जोपासतात. तिथे MIDC आणण्याचा प्रकार चालू आहे. तिथे लोकांचा विरोध आहे. तिथे देखील आपण प्रेस म्हणून तो विषय उचलून धरलेला आहे. पुण्यात वेताळ टेकडीचा विषय असेल, जिथे मी पर्यावरण मंत्री म्हणून एक बोगदा आणि एक रस्ता थांबवून ठेवलेला, कारण तिथे करून काहीच उपयोग नाही आहे. तसं आता दुसरीकडे परत सुरू झालेलं आहे. तिथे देखील जनता पुढे आलेली आहे, प्रेस देखील पुढे आलेला आहे. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा विषय, मुळामुठाचा विषय आहे. तिथे स्विमिंग पूल किंवा कॉन्क्रिटीकरण करण्याचा विषय, जनता पुढे आलेली, प्रेस पुढे आले. तसंच मुंबईमध्ये आरेचा विषय असेल, अनेक सारे विषय आहेत ते आपण हाती घेतले. तुम्ही सोबत आहात, तर आपण सगळे जनता म्हणून सोबत असताना आणि तुम्ही या लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून सोबत आल्यानंतर भीती कुठच्या गोष्टीची? आरेचा विषय तुम्ही काढला आहे. सुप्रीम कोर्टाने MMRCL आता 10 लाखाचा दंड ठोठावलेला आहे, कारण का आरेमध्ये 87 ट्रीजची तोडायची परमिशन होती, मात्र 177 ट्रीज तोडले गेले आहेत आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टाने MMRCL 10 लाखाचा दंड मारला म्हणजे चूक झालेली हे MMRCLने मान्य केलेलं आहे. आता महत्त्वाची गोष्ट हीच आहे, त्या दिवशी मी सांगितलं की कांजूरमार्गला नेऊन जे आपण या महाराष्ट्राचे
10,000 कोटी वाचवले असते. म्हणजे आपण पाहत असाल 2 लाईन 414 हे ठाणे जिल्ह्यात आता ॲक्विजिशन होणार आहे. कोणाच्या जमिनी आहेत, कोणाच्या सातबार आहेत, कोण मध्यस्थी करताय ह्याच्यात मला जायचं नाही आहे. पण ते जे काही पैसे असतील वाढवून आता जे मिळतील ते मग कांजूरमार्गच्या जमिनीचे RHA, मग चारही ठिकाणी कन्स्ट्रक्शनची कॉस्ट, मग तिथे मेंटेनन्सची कॉस्ट, ऑपरेशनची कॉस्ट, मॅनपॉवरची कॉस्ट ही एका जागी जर आली असती तर हे वाचवले असते पैसे. पण आज परत एकदा मी आपलं सगळ्यांचं लक्ष हे एकाच ठिकाणी आकर्षित करेन, ते म्हणजे रस्त्याचा जो घोटाळा चाललेला आहे, घोळ चाललेला आहे. आणि ह्याच्यात आज जो मी खडी हे नवीन कुठचं एक टॅक्स ह्याच्यावर लागलेलं आहे जेणेकरून किमती वाढलेल्या आहेत, उशीर झालेला आहे. केंद्र सरकारकडे पण मी विनंती करीन की आमच्या महाराष्ट्रामध्ये जे काही घोळ चाललेले आहेत थोडं हस्तक्षेप करून जे रस्त्याचा वेग कदाचित इतर राज्यांमध्ये गडकरी साहेब वेगवान जे रस्ते बांधत आहेत तसं मुंबईमध्ये देखील हे जे काही घोळ चाललं तो त्यांनी सोडवावा. धन्यवाद.